मनोरंजन विश्वात काम करत असताना अनेकदा कलाकारांना चांगले वाईट अनुभव येत असतात. अनेक कलाकारांना रंगामुळेही भेदभावाला सामोरं जावं लागतं. एखादी व्यक्ती कितीही कौशल्यवान असली तरी रंग रूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं. टॅलेंट असूनही रंगामुळे डावललं जातं. अनेकदा हा प्रकार घडत असतो. अशातच मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील भयान वास्तव मांडला आहे. आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा वाटेल की खरोखरच रंगभेदामुळे किती भेदाभेद होतात ते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव आहे मंजिरी पुपाला. धडक 2, सुपर बॉयज ऑफ मालेगाव यासारख्या चित्रपटांमधून काम करत मंजिरी पुपाला प्रसिद्धी ज्योतीत आली. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतही तिनं काम केलं. छोट्या पडद्यापासून सुरुवात करणाऱ्या मंजिरीने आज लोकप्रियतेचे शिखर गाठलं. एका मालिकेमध्ये या अभिनेत्रीने इंडस्ट्रीत तिला वर्णभेदाचा सामना करावा लागला असं भाष्य केलं होतं. नेमकं या अभिनेत्रीसोबत घडलं काय होतं, चला तर मग जाणून घेऊया. सावळ्या रंगामुळे आपल्या वाट्याला कायम मोलकरणीच्या भूमिका आल्या असंही तिनं या मुलाखतीत सांगितलं. NBTला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, माझ्या डोक्यात कायम एक विचार असायचा की मी नाटकात काम करू शकेन, मात्र मला कधीच कॅमेऱ्यासमोर काम करणं जमणार नाही, कारण या सावळ्या रंगामुळे माझ्या मनात न्यूनगंड निर्माण झाला होता. ही अभिनेत्री पुढे म्हणाली, केवळ गोरा रंग असणं म्हणजे सौंदर्य. लहानपणापासूनच याच गोष्टी आपल्या मनावर बिंबवण्यात आल्या आहेत. मात्र या सावळ्या रंगामुळे मी कधीच कॅमेरा फेस करू शकत नाही असं मला वाटत होतं. त्यामुळे ऑडिशन देण्यासाठी मला अडचणी यायच्या. जेव्हा एखादं मोठं पात्र साकारण्याची संधी मला मिळायची तर त्यासाठी गोरा रंग असलेल्यांना कास्ट केलं जायचं, ही त्यांची डिमांड असायची. याचमुळे माझ्या मनामध्ये ऑडिशन देताना शंका असायची. काही वेळा तर मला रिजेक्ट केलं गेलं. नंतर ही अभिनेत्री म्हणाली, त्याच क्षणी मी ठरवलं, मी माझ्या रंगामुळे एखाद्या भूमिकेसाठी माझी निवड झाली तर ती निदान भूमिका चांगली असावी. कित्येकदा माझ्यासोबत असं झालं, लीड रोलसाठी ऑडिशन देण्यासाठी गेले आणि मला मोलकरणीच्या भूमिकेची ऑफर आली. असा खुलासा या अभिनेत्रीनं केला आहे. मित्रांनो, तुम्हा सर्वांना या अभिनेत्रीबाबत काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि बॉलिवूडमध्ये किंवा कुठल्याही सिने इंडस्ट्रीत रंगभेद होणं कितपत योग्य आहे, यावर तुमचं मत काय, हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.